नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. जीवाने आजीचा हार विकला हे सत्य सर्वांसमोर उघड झालेलं असतं. या सत्याने पूर्ण धुमाकूळ घालून विक्रमने तर कहरच केलेला असतो. विक्रमने नेमकं जीवाच्या बाबतीत काय केलं आणि हे सत्य कळल्यानंतर जीवाची आणि घरातल्या सगळ्यांची रिॲक्शन काय होती हे आपल्याला पुढे कळणारच आहे. जेव्हा मालिनी जीवाला सांगत असते की जीवा तो हार इथे आण, पण मात्र जीवाकडे तर तो हारच नसतो. तेवढ्यात लगेच तिथे विक्रम येतो आणि मोठ्याने जीवावरती ओरडत म्हणतो की कुठेही जीवा तो हार. आता जीवाला नाईलाजाने का होईना, पण मात्र ते सत्य सर्वांना सांगावंच लागेल. आणि न सांगून काय करणार. जीवाचं हे सत्य तर विक्रमने रंगेहात पकडलेलं असतं. जीवाची तर आता याच्यापुढे बोलतीच बंद झालेली असते आणि जीवा सांगतो की मी तो हार विकला. आता हे सगळं ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्काच बसतो. नंदिनी तर खूप घाबरून जाते. पण जीवाने नेमके हार का विकला असा प्रश्न घरातल्यांना पडलेला असतो. तेवढ्यात वसू आत्या म्हणते, अगं तुझ्याच आनंद निवाससाठी जीवाने हार विकला. आता हे ऐकल्यानंतर तर नंदिनी पूर्ण कोसळून जाते. जीवाच्या डोळ्यात टपकन पाणी आलेलं असतं. विक्रम पण चवताळलेला असतो आणि तो नंदिनीला विचारतो की तुझ्या आनंद निवासचं काय झालं नेमकं. जीवा सांगतो की मी सांगतो की नेमकं काय झालं होतं. कारण मी आनंद निवासचा चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता. सगळेच खूप डिस्टर्ब असतात. मालिनी विचारू लागते की तू नेमकं कोणाबरोबर व्यवहार केला होतास. जीवा सांगून टाकतो की मी भास्कर काकांबरोबर व्यवहार केला होता. हे ऐकल्यानंतर तर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं ऐकल्यानंतर विक्रमला तर खूप राग येतो. आधीच जीवाने हार विकला याचा राग तर असतोच, पण मात्र आता एवढा राग येतो की विक्रम मागचा पुढचा कुठलाही विचार न करता डायरेक्ट जीवावरती हात उगारतो. जीवाला मारू लागतो. पण मात्र तेवढ्यात पार्थमध्ये येतो आणि विक्रमला थांबवतो. तर पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.